कॅन्सरचा संभव आहे. ह्या साईडला आज डेथ झालं, मेलं म्हटलं की बायका वगैरे पूर्ण बोंबलाय चालू करायच्या, दंगा करायच्या. असं एक सिच्युएशन होतं की एकदम जीव असं धक 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 व्हायला. कन्नड आवडते का मराठी आवडते? दोन्हीही मला भाषा माझ्या आवडीची आहेत. प्रत्येक क्षणाला किंवा झोपताना उठताना बसताना प्रत्येक वेळा मामांचंच नाव घेतो, बाबा काय पण कर, खरं आम्हाला ह्या संकटातनं काढ. बेळगावला तिथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं पप्पांना. मित्रांनो नमस्कार. आज आपल्याकडं सतीश मखदूम साहेब आलेले. आम्ही मित्रांनो गेले काही दिवस मुरगोडचे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या मुलाखती आपल्या चॅनलवर आहेत आणि त्या एक 4 ते 5 मुलाखती आहेत आणि त्या मुलाखतीचं डबिंग करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सतीश मखदूम, जे आडीहून आलेले आहेत. आणि ह्याच्या आधी आम्ही 2-3 एपिसोड केलेले आहेत आणि आता 3रा एपिसोड सुरू आहे. तर सतीशजींची मी तुम्हाला पहिल्यांदा परिचय करून देतो. माझं सतीश केदारलिंग मखदूम आणि माझं गाव आहे आडी. निप्पाणीपासून 12 किलोमीटरवरती आडी आडी माझं गाव आहे. गेली 12 वर्ष झाली या वेटरनरी फील्डमध्ये काम करतोय. सध्या ॲज ए एरिया मॅनेजर म्हणून पूर्ण कर्नाटक एरिया आहे माझ्याकडं. माझी एक इच्छा होती काहीतरी आपण म्हणजे एक भक्ती करावी. तर भक्ती करावं म्हणजे देवालाच जायला पाहिजे किंवा बाबा आदमापूरला जायला पाहिजे असं काही नाही. तर कुठल्या ना कुठल्या एक सान्निध्यातनं भक्ती या मार्गातून सेवा करायचं म्हणून मी ही एक सेवा करायला लागले. बाकी पण ते चाणाक्ष असतील, हुशार असतील, त्यांना लगेच कळेल. जे चाणाक्ष असेल एवढंच घ्या, पण जे चाणाक्ष असेल पण ते चाणाक्ष असतील. हा तेवढं एकच घ्या, पण जे चाणाक्ष असेल. पहिला चाणाक्ष यारू चाणाक्ष टेक जोडून नाही, ते एकच घ्या. ते कट करून ते पुढे लावा. ते यारू चाणाक्ष शिरतारे एवढंच घ्या. टेक आंध्रे यारू चाणाक्ष घ्या. हुशार असतील. टेक त्यांना लगेच कळेल. त्यांना लगेच कळेल. तत्क्षण ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. टेक हुशार हां फास्ट घ्या. टेक मोठं होतं ते एवढं ಜಾನವಿರ್ತಾರೆ तेवढं घ्या. फास्ट घ्या. टेक घ्या ना बस. ನಾನು ಅವಾಗ ಇದ್ದೇನೆಂದು ಯಾವತ್ತೂ ಹೇಳಿರಲಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿರ್ತಾರೆ, ಜಾನವಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ. तुमच्या आयुष्यात मामांचा अनुभव काय आला? तर माझ्या आयुष्यात सांगायचं म्हटलं की आता एक दिवस पुरणार नाही एवढा आहेत, पण 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. 10 मिनिटात बोला. तरी पण सांगतो तुम्हाला. मामांचं सांगायला गेलं तर असं भरपूर आहेत. एकच सांगतो. आमचे वडील, मी 12वीत असताना त्यांना एक प्रॉब्लेम झाला होता. युरिन तटत होती. तर आम्ही निप्पाणीमध्ये दाखवलं. निप्पाणीमध्ये म्हटलं की इथं हे होत नाही, तुम्ही केलीला बेळगावला जाऊ. बेळगावला गेलो. बेळगावला तिथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं पप्पांना. तर ॲडमिट केल्यानंतर एक थोड्या दिवसानंतर ते स्कॅनिंग वगैरे केल्यानंतर डॉक्टरने असं सांगितलं की कॅन्सरचा संभव आहे आणि त्यामुळं ऑपरेशन आताच करता येणार नाही, पहिला बघूया कॅन्सर आहे का काय.
आणि मग आपण हे करूया. तर त्या टायमाला तिने जे काय हे आहे ट्रायलसाठी टेस्ट मुंबईला पाठवली होती. आणि त्या टायमाला माझं असं झालं होतं की कॅन्सर म्हटल्यानंतर माणूस तर राहू शकत नाही. आणि जस्ट माझी 12वी झाली होती आणि अजून मी पण शिकत होतो. मागं वगैरे कुणी नाही आणि वडील काय फक्त दुसऱ्यांच्यात शेताला जाऊन म्हणजे हे असं काय म्हणजे परिस्थिती एवढी तेव्हा हे नव्हती. तर त्या टायमाला मला भरपूर म्हणजे असं वाटत होतं की बाबा मी प्रत्येक आमच्या पप्पांसोबत म्हणजे असताना किंवा त्यांना जेवण वगैरे देताना औषध देताना मला असं वाटत होतं की बाबा पप्पा आता इथून पुढे राहणार नाहीत किंवा बाबा माझ्यासोबत असणार नाहीत. पण तेव्हा असं हे होत असताना मी प्रत्येक क्षणाला किंवा झोपताना उठताना बसताना प्रत्येक वेळा मामांचंच नाव घेतो. बाबा काय पण कर, खरं आम्हाला ह्या संकटातनं काढ हेच बोलायचो. पण डॉक्टरने तर असं सांगितलं की बाबा बघूया, आताच मी काय सांगणार नाही जोपर्यंत ते रिझल्ट येत नाही तोपर्यंत. पण रिझल्ट येऊसपर्यंत म्हणजे मला रोज म्हणजे जी ती सिच्युएशन होती ती सांगण्यासारखी नव्हती. मग आणि त्यात असं झालं होतं की तिथं जे ॲडमिट झाली होती त्या ॲडमिटमध्ये असं जनरल वॉर्ड होता. जनरल वॉर्ड असूनसुद्धा तिथं पेशंट असं व्हायचं की ह्या साईडला आज डेथ झालं, मेलं म्हटलं की बायका वगैरे पूर्ण बोंबलाय चालू करायच्या, दंगा करायच्या. असं एक सिच्युएशन होतं की एकदम जीव असं धक व्हायचं. पूर्ण आता हिथलं मेलं म्हटलं की झालं. आता दुसऱ्या दिवशी ह्या साईडचं माझ्यासोबत बोलत असलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी बोलले, संध्याकाळी ते पण काय म्हणजे ते पण डेथ, तिथं पण गोंधळा. आणि हे नंतर त्या कॉटमधलं ह्या कॉटमधलं असं बऱ्याच वेळा ज्या ह्याच्यामधले बरेचसे डेथ झाले होते. आणि मला असं वाटत होतं की आमचा नंबर कधी लागतोय. म्हणजे मला असं वाटलं की बाबा मी घरी घेऊन जाऊच शकत नाही. पण तरी पण एक कुठंतरी एक असं वाटत होतं की नाही, देव माझ्यावर एवढा अन्याय करणार नाही, बाळूमा आहे सोबत, असं म्हणजे प्रत्यक्षात वाटायचं. झोपताना हे करताना त्यांचं स्मरण करत होतो, त्यांचं बाळूमाचा चेहरा माझ्यासमोर येत होता. आणि तरी पण 10 दिवस स्ट्रगल झालं सगळं. मग रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर डॉक्टरने बोलवून सांगितलं की बाबा तुमच्या पप्पांचं ते जे हे केलं होतं कॅन्सरचं ते नाही आहे आणि ऑपरेशन करूया. ऑपरेशन केल्यानंतर लगेच तुला 4 दिवसात डिस्चार्ज होतो. तर ते एक बाळूमांचं मी कधीच हे विसरणार नाही की खरोखर ते आहेत. तुम्ही श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा त्यांच्यावरती. कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्यासोबत त्यांनी सदैव राहणार. मामांची तुम्ही श्रद्धा ठेवा, भक्ती करा. आणि मामाने जे सांगितलेलं आहे म्हणजे श्रद्धा आणि भक्ती काय, जाऊन बाबा आदमापूरला जाऊन पाया पडलो, कंटिन्यू गेलो, भंडार लावून गेलो, हेच नव्हे तर भक्ती म्हणजे तुम्ही जाता येता मुक्या प्राण्यांचं म्हणा किंवा कोण भुकेलेला असेल तर बाबा त्याला पोटभर अन्न द्या, किंवा ताणवलेला असेल तर त्याला घोटभर पाणी द्या. आणि जाता येता कोणी ॲक्सिडेंट असेल, काही असेल, निस्वार्थी मनानं त्याला तुम्ही मदत करा. हीच भक्ती मामांची आहे आणि हीच श्रद्धा. सोबत तुम्ही असं काही नाही की बाबा जाऊन आदमापूरला जाऊन पायाच पडायला पाहिजे. हे केला तरी मामा तुम्हाला प्रत्यक्षात हे प्रत्येक काम करताना मामांचं तुम्ही नाव घेऊन काम करा. हे प्रत्येक म्हणजे नाव घेऊन काम करा, तर हे जर तुम्हाला जे काय आहे बाळूमामा नक्कीच देतील. माझं म्हणणं एवढंच आहे की निस्वार्थी आपण राहायला पाहिजे, हेच बाळूमामांनी सांगितलेत. निस्वार्थ राहायला पाहिजे हेच सांगितलेत त्यांनी. कोणी गरजू असेल, खरोखर अडचणीत असेल बिचारा, निस्वार्थी मनानं त्याला मदत करा. हीच पूजा आणि हीच भक्ती बाळूमामांची आहे असं मला वाटतंय. आणि मी असंच हीच भक्ती माझी आहे. तर त्यामुळं माझ्या आयुष्यात भले लय मोठी संकट आली, पण मला कळालं पण एक संकट आली कसं आणि गेली कसं. खरंच फार सुंदर अनुभव सांगितला. तुम्ही सांगितला एरिया मॅनेजर म्हणून तुम्ही मला वाटतं कर्नाटकात सगळे कुठल्या आता सध्या साऊथ आणि नॉर्थ असं कर्नाटकमध्ये 2 भाग आपण बघू शकतो. जसं की नॉर्थ म्हणल्यानंतर बेळगाव जिल्हा येतो, विजापूर जिल्हा येतो, बागलकोट येतो आणि नंतर मग हुबळी येतं. मग इवन राणेबेनूरू, धारवाड, दावणगेरेपर्यंत आहे वर्किंग. परत तिथून पुढं शिवमोगा असेल, नंतर कोलार असेल, चिंतामणी, उडपी, मंगळुरू आणि त्यासोबत मंड्या, मैसूर असं साऊथला पण मी काम करतो. एवढ्या सगळ्या भागामध्ये फिरताय तुम्ही. आता आमच्या चॅनलचे व्हिडिओ येणार आहेत कन्नडमध्ये. आता आपलं हेच काम आहे की महाराष्ट्रातून आपल्याला काय करायचं आहे, कर्नाटकामध्ये मामांचा प्रसार व्हावा, मामांचं कार्य लोकांना समजावं यासाठी काम करणार आहे. तिथं काय प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतंय? प्रतिसाद तर जबरदस्त मिळणार आहे. कारण
मी कसं आहे आता मामांची भक्ती आणि त्यांची श्रद्धा आपलं करणं तेवढंच काम, बाकीचं जे काय आहे तिनेच. आता फॉर एक्झाम्पल द्यायचं तर मला माहीत नव्हतं की बाबा मामांचं एक नाव इथंपर्यंत आहे. मी बेंगळूर किंवा मैसूर ठिकाणी जातो तर मला वाटते की बाबा इथं मामांच्याबद्दल काही माहीत नसेल किंवा हे कुणाला कळत नसेल, पण बरीचशी लोक आहेत की तिथंही बाळूमामांना ओळखतात. जसं की आता कलर्स कन्नडवरती जे पवाड पुरुषा म्हणून बाळूमामांची एक सिरियल आलेली आहे, तर त्या सान्निध्यातनं बाळूमामांची जी ओळख परिचय आहे तो ऑल ओव्हर कर्नाटकमध्ये म्हणजे पसरत चाललेला आहे. त्यामुळं काही नाही, आता आपण थोडं डबिंग करून आपलं जे आहे ते हे केलं तर चांगला एकदम जबरदस्त प्रतिसाद. कर्नाटकमध्ये आता आपलं नवीनच हे सुरू होणार आहे, चॅनल सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये कसं पहिल्यांदाच सगळीकडे बकरी आहेत, 18 बकरी आहेत एकूण. 18 ठिकाणी 18 बकरी आहेत. त्यामध्ये लोक आणि ती बकरी कशी असतात, ते बगे फिरत असतात इकडे तिकडे प्रत्येक गावामध्ये. बरोबर. त्यामुळे ते एका जागी थांबत नाहीत. त्याने बराचसा किलोमीटर एरिया असा फिरून काढला आहे आणि त्यामुळे मामांची माहिती प्रत्येक ठिकाणी झालेली आहे. आता हे जे फील्ड आहे कर्नाटकचं ते अगदी नवीन आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहे. ज्यांना मामा माहीत नव्हते अशा लोकांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मग त्या अशा ठिकाणी जर आपल्याला एखादं हे कार्य पोहोचवायचं असेल तर त्याला मार्केटिंग कसं करावं. तुम्ही आता मार्केटिंग फील्डमध्ये आहे, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मार्केटिंग फील्डमध्ये आहे. बरोबर. नाही तर त्याला एकच की आता सध्या मार्केटिंग करण्यासाठी मेन आपलं जे हत्यार आहे ते सोशल मीडिया. जसं की तुम्ही फेसबुक असेल, इन्स्टा असेल, ह्या अशा गोष्टीपासून तुम्ही एक म्हणजे मामांची जी माहिती आहे, जसं आपण मराठीमूर्ती यूट्यूब चॅनल आहे तसं सेम कन्नडमध्ये पण यूट्यूब चॅनल करून यूट्यूब त्याचसोबत इन्स्टा आणि फेसबुकच्याद्वारे आम्ही मार्केटिंग करू शकतो. म्हणजे बाळूमामाचं जे काय प्रचिती ज्या ज्या लोकांना आलेली आहे ती प्रचिती किंवा ते एक त्यांचे मुलाखत घेऊन, ते कन्नडमधून मुलाखत घेऊन ती आहे असं फेसबुकद्वारे आम्ही प्रसारित केलं तर बाळूमामांची श्रद्धा आणि हे प्रचिती लोकांना जास्त वाढून जास्त. आणि डबिंगच्या विषयीचा तुमचा अनुभव कसा होता, काय डबिंगचं म्हटलं तर कसं आहे, मराठी आणि कन्नड. आता मराठीमधलं कन्नड करणं आता कसं आहे, मराठी शब्द एकदम म्हणजे कमी येतात शब्द. तेच शब्द जर का आपण कन्नडमध्ये करायला गेलो तर ती शब्द भरपूर लांबडी होतात आणि आपल्याला कसं होतंय ते लांबडं असलं तर पण एकदम फास्ट बोलून शॉर्ट करून त्यामध्ये टाकावं लागतं. तर ते थोडंसं किचकट आहे, पण तुम्ही एक थोडं कंटिन्यू केला म्हणजे होते, असं काही नाही, आरामात होते. ते थोडं सुरुवातीला जरा किचकट होते पण एकदा तुमचं सवय लागली ना व्यवस्थित होत जाते. बाळूमामांच्या नावानं. आणि तुम्ही खरंच मनापासून धन्यवाद तुमचं. तुम्ही ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळेला आडीहून इतक्या लांबून इथे गडहिंग्लजपर्यंत येत आहे, फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. एवढ्या लांबून आज मला सकाळपासून वाटलं तर पाऊस आहे, बहुतेक आज कॅन्सल करणार काय, पण आज पाऊस एवढा मोठा असताना सुद्धा अनंत अडचणींचा सामना करत इथंपर्यंत तुम्ही आलाय. खरंच मनापासून धन्यवाद. कन्नड आवडते का मराठी आवडते? ಕನ್ನಡ आवडते काय मराठी आवडते? ॲक्च्युली ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಎರಡು ಭಾಷೆ ನನಗೆ ಇಷ್ಟ ರೀ. दोन्हीही मला भाषा माझ्या आवडीच्या आहेत. कारण आईची भाषा माझी मराठी आहे ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರದ್ದಿದೆ. म्हणजे माझे वडील कन्नड बोलत होते, आई मराठी बोलत होती. मला दोन्हीही जसं आई आणि माझं वडील आवडतात तसं मला कन्नड भाषा आणि मराठी दोन्ही आवडतात. लय सुंदर उदाहरण जसं आई वडील आवडतात तसं मला कन्नड आणि मराठी. नक्कीच माझ्यासाठी तर तसंच आहे, बाकींच्यासाठी मला एक नंबर खरंच. त्या कन्नडसाठी भांडणाऱ्या लोकांच्या डोळ्यात एक चांगला अंजन घातला मराठीसाठी आणि कन्नडसाठी. चला सांग मला बाळूमामांच्या नावानं सांग. मित्रांनो, सतीशजी कन्नडमध्ये आपल्या वडिलांचा अनुभव सांगताना फार भावूक झाले होते आणि खरंच असे अनुभव तुमच्या आयुष्यात जर आले असतील तर खाली कमेंट करून सांगा. कारण हे अनुभवच आपल्याला देवासोबत जोडणारे असतात आणि देवाची प्रचिती देणारे, देव आपल्या आयुष्यात आहे, देवाचं आपल्याकडे लक्ष आहे हे सांगणारे हे अनुभव असतात. आणि अशा अनुभव जर तुम्ही कोणी अनुभवला असाल तर खाली कमेंट करायला हरकत नाही. चांगलं बाळूमामांच्या नावानं सांग. यापूर्वीचं होतं म्हणजे काय? मी यापूर्वीचा होतो म्हणजे काय? यापूर्वीचं होतं म्हणजे काय? ये ना ते ನಾವು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು. बरोबर. ನಾವು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು.
होतो होतो मी ह्याच्या आधीचा होतो म्हणजे काय? यापूर्वीचा होतो म्हणजे काय? मी यापूर्वीचा होतो म्हणजे काय? ಫಾಸ್ಟ್ ಗೆಲ್ಲ ಇದರಿಂದ ಇದು ನಾನು ಮುನ್ನೋ काय ಇದರಿಂದ ಮುಂಚೆಯಿಂದ ಆಗಿದ್ರೆ ಏನು? हा ಇದರಿಂದ ಏನು असं करा हे ನಾನು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು. ನಾನು ಇದರ हे चुकते ना, ಇದರಿಂದ पाहिजे ना, मी हा पूर्वीचा होतो. हे बरोबर आहे. ನಾನು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು. ನಾನು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ. ನಾನು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು. म्हणजे पाहिजे तर नाही पुढे नाही, हे आधीच्या वाक्याचं आहे ते ठेवायचं. ऐका, ಯಾರು ಚಾಣಾಕ್ಷರಿರ್ತಾರೆ, ಜಾಣವಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ ನಾನು ಇದರ ಮುಂಚೆ ಇದ್ದರೇನೆಂದು. हे बरोबर आहे. हा सामान्य माणूस काय यापूर्वी बी होतो बरं होतं जाऊ दे झालं असं म्हणून सोडून देतो. हा सामान्य माणूस काय ह्या पूर्वीचं होतो म्हणजे होतो. ते